Audio Jungle. नमस्कार यूट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे एक नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये। आज म्हटलं चला आज जरा खुशीमध्ये होते, कारण की कम से कम 15 ते 20 दिवस झालं ना खूप टेन्शनमध्ये होते। त्यामुळे तर ब्लॉग बनवायचं किंवा व्हिडिओ शूट करायचं हे मूडच होत नव्हता, म्हणून आज विचार केला तर आजपासून आपण नवीन नवीन काहीतरी ब्लॉगिंग वगैरे करू आणि तुम्हाला पण डेलीचे अपडेट आपण देऊ। त्यासाठी म्हटलं चला थोडासा ब्लॉग बनवू। आणि थोडा माझा आवाज पण खराब झालेला आहे, कारण थोडी तब्येत खराब झाली माझी, त्याच्यामुळे थोडा आवाज व्यवस्थित येत नसेल तुम्हाला। तर आज मी जाते आहे मुंबईला। आज माझं मुंबईचं शूटिंग आहे, तर तिकडे चालली आहे आणि झाली सगळी तयारी सर्व काही। आता आम्ही निघतो आहे आणि निघताना म्हटलं चला छोटंसं अपडेट तुम्हाला पण देऊ। आपल्या म्हणजे दीपा चव्हाण ब्लॉग या चॅनेलवरती आपला जो कार सेलिंगचा जो व्हिडिओ असतो त्याच्यासाठी शूट राहतं, तुम्हाला तर माहितीच आहे। ते आज मी करण्यासाठी चाललेली आहे मुंबईला। तर आणि हा जो व्हिडिओ आपला अपलोड होणार आहे तो आपला दीपा लाईफस्टाईल चॅनेलवरती अपलोड होणार आहे। तर चला पुढं काय काय अपडेट असणार आहे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्येच तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही कंटिन्यू माझ्या ह्या छोट्याशा ब्लॉगवरती लाईव्ह पण मी कधी कधी येणार आहे आता, आणि तुम्हाला मी सगळं काही दाखवणारच आहे। चला आता मी माझी बॅग तर घेऊन गेले आणि आता मी हे टिफिन बॅग थोडीशी पॅक केली आज, कारण तिथं मुंबईला गेल्यानंतर थोडं खाण्याचे पण प्रॉब्लेम होतात इकडे तिकडे म्हणून। तर चला तुम्ही पण माझ्यासोबत करतो मी ब्लॉग बनवायचा, आणि कधी कधी ब्लॉग बनवतो पण खरं एडिटच नाही करत आणि तो तसाच राहून जातो मग, आणि तो डिलीट करून टाकतो। तर हा म्हटलं चला आपल्या व्यवस्था माहिती पण पाहिजे ना, आपण कुठे कुठे जातो, त्याच्यासाठी आज छोटासा ब्लॉग पण आपण बनवत आहे। आम्हाला आता रूमला हे करते, लॉक लावते। अरे पडद्याच्या पाठीमागा, पडद्यातून बाहेर आहे ना, दिसू दे। दिसतं का? हा पा, चला चलो गेट बंद कर। गेट बंद। चला गाइस चलते हैं हम। गुड लाइट पण काय चला तो ड्रायव्हर आवाज देतोय ते काय ब्लॉगर चलो। हा तो गोप्रो मध्ये करतोय आणि मी मोबाईल मध्ये करतोय। आणि हे आदित्य चव्हाण हे आमचे साहेब रेडी झालेले मुंबईला जाणार। नवी मुंबई, हे पहा नवी मुंबई, नवी मुंबई। आता हे चालले मुंबईला, तर ते पण खुश आहेत। ते काय नेहमीच गाडीतून फिरतात, त्यांना काय खुशी। आणि आम्ही पण फिरत असतो, खरं आम्हाला कसं असतं आता हे साहेब आमचे बघा सकाळ सकाळची वेळ आहे म्हणून गाणी वगैरे लावली ते मस्त पैकी आम्ही जाणार। चला 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 एका कामासाठी 3 माणसं असतात आमचे ना। हा मी बोल माझ्या तुम्ही पसारा बघू शकता आता, किंवा आमचा पसारा आहे। आणि एका कामासाठी 3 माणसं असतात। किती? 3 माणसं, एक कॅमेरामॅन, एक आपले गाडी चालवणारे आणि एक ड्रायव्हर काय ते वडील आमचे सपोर्टला असतात। आणि कारण आपण 115 किलोमीटर दाखवतोय, 115 किलोमीटर, पण शनिवार रविवार असल्यामुळे ना ट्रॅफिक असू शकते घाटात। आणि करेक्ट निघलोय आम्ही जास्त बघा, आता किती वाजले? 8 म्हणजे किती वाजता पोहोचेल? आता नाही ट्रॅफिक लागणार, 7:49। संध्याकाळी मात्र काय खरं नाहीये। हो संध्याकाळी ट्रॅफिक लागू शकतो आपल्या जोरात। आणि किती वाजता पोहोचेल ते सांगा की जरा। 1-2 तास। 2 तासात पोहोचेल? हा 2 तासात पोहोचू ना नवी मुंबई एक्सप्रेस। म्हणजे आता आम्ही मेन चाललोय खारघरला। खारघरमध्ये चाललोय ना, खारघर नवी मुंबई। नवी मुंबई। चलो दोस्तों, काय सीएनजी भरायला लागतं वाटतं। आता सीएनजी भेटेंगे की
आता सीएनजीच्या लाईन सीएनजी गाडी घेण्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय? सीएनजीच्या लाईन मध्ये थांबावं लागतं आणि सगळ्यात परवडते सीएनजी गाडी का नाही? हा अवरेज चांगलं देते ना म्हणजे परवडतं. टू व्हीलर सारखी 700 रुपये घालायचे आणि 700 सीएनजी फुल करायचं आणि किती किलोमीटर जायचं? हायवेला जाते ना 250-280 आसपास जाते. कोण सीएनजी गाडी वापरतो नक्की सांगा आम्हाला. सगळेजणच वापरतात. पुन्हा मुंबई सगळेजणच वापरतात. फक्त सांगली, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर इकडे सीएनजी कमी, पेट्रोलवर जास्त वापरतात कारण मोठे पैशावाले लोक आहेत ते. पेट्रोल पूर्ण सांगलीमध्ये, सांगली सिटीमध्ये एक सीएनजीचा पंप आहे. सगळे पेट्रोल आले, पेट्रोलच वापरतात सगळे. नाही मोठे लोक सांगली, कोल्हापूरमध्ये मोठे मोठे लोक आहेत. तरी आज वेळात निघालोय. रोज आपण 7च्या अगोदर निघतो. आणि आता सकाळचे वाजलेले 7:51 झालेले इथे. आणि आम्ही चाललोय आता हा आहे आमचा हिंजवडीचा लक्ष्मी चौक. आज ह्याच टायमाला थोडासा हा मोकळा असतो म्हणजे जरा श्वास घेण्यासारखा. नाहीतर आज शनिवार आहे म्हणून मोकळा आहे. हा या टायमात सुद्धा फुल असतो. बडीशोपची पण पाकिट घेऊन बडीशोप बरं असते थोडंसं छोटंसं. आता आम्ही आलेलो आहोत सीएनजी भरण्यासाठी. बघा सीएनजी साठी कशी लाईन असते. आज तर लाईन नाही आहे कारण सकाळ सकाळी एवढी लाईन आहे. चला उतरा. आता सीएनजी भरतो. टाकायचा सीएनजी बोल उतरू का मला चला. आम्हाला पण शूट करते ना त्याच्यामुळे. आता आमच्या गाडीमध्ये आता सीएनजी भरणार आहोत. आता आमची गाडी आता लागली लाईनमध्ये. आज ना जास्तीत जास्त गर्दी नाही, नाही तर इतकी गर्दी असते ना बापरे बाप. तर सीएनजीच्या लाईनमध्ये थांबावं लागतं. आता अमर पण उतरला. आता गाडी टाकी फुल करून घेऊ आणि जसजसं हे करू. अमर पण छोटासा एक ब्लॉग बनवते त्याच्यामुळे तो पण आज खूप इंटरेस्टेड आहे. आणि कारण की काय झालं असं 15 दिवस झाले खूप म्हणजे खूप एवढे टेन्शनमध्ये होतो ना काहीच इच्छा होत नव्हती ब्लॉग बनवण्याची ना व्हिडिओज करण्याची. तुम्ही माझ्या चॅनलवरती तर पाहिलंच असेल कमसे कम ना 15 दिवस ना बरोबर व्हिडिओसुद्धा पडत नव्हते आणि बरोबर आपले शॉर्ट व्हिडिओसुद्धा पडत नव्हते. कारण की नुसतं टेन्शन होतं थोडंसं. म्हणजे माझा एक प्लॅन होता तो तुम्हाला मी सांगणारच आहे पुढे जाऊन प्लॅन काय होता. आणि तो प्लॅन माझा कॅन्सल झाला त्यासाठी. तर काही गोष्टी आपण पाहिलेल्या असतात, काही गोष्टी आपण स्वप्नात रंगवलेल्या असतात आणि त्याच्यामुळे नाही का असं काही अचानक कॅन्सल झालं ना तर तो थोडासा त्रास तर होतोच. त्याच्यामुळे नाही का असं वाटतं. आता सीएनजी भरली आणि आता आम्ही निघालो रवाना होतोय आमच्या जे मार्गावरती. कुठे? मुंबईला जाण्यासाठी. आमचे साहेब तोंड वाकडं करून बसलेत का तर त्यांना मी विचारत नाही आम्हाला. हो काहीतरी बोला ना. बोला. फक्त मिररवर हात धरू नकोस, मला मागं बघू दे.
अर्धा पोहे, अजून काय घेतलं त्यात कांदे पोह्यामध्ये? शेव आणि सांबार. ड्रायव्हर स्पेशल 4 प्लेट पोहे खाणार 3 जण. सिंपल. आपल्या सेफ्टीनं जाऊ आपण. किती पैसे वाचले मग? पलीकडे पोहे किती रुपयात बघितलीस का? 70 रुपये. 10 एक पोहा. आणि इथं बर्गर बिर्गर इथं नाही कुपन तिथं ड्रायव्हरसाठी काय माहिती नाही, काय माहिती. पोलिसची गाडी घेऊन आली. नाही ना, कुठली पण गाडी घेऊन आहे ना, ड्रायव्हर जर तिथे गेलं ना सगळ्यांना मिळतं. ते गाड्याला पार्किंगला सिक्युरिटी असते ना, ते 4-5 जण असतात. सगळ्यांकडे एक कुपन घ्यायला. आता मग 2 घेतला, मी 2 घेतला. आता ते काय ड्रायव्हर आहे नाही. चुंडरी काय घेऊन बसलायस तू? अमर बघा कसं चुंडरी गाडी याला काय केली काय करू शकत नाही. मी पण असे काळी पडली. हा कुठला खाला फुटल भगवाधारी उभारले बघ. टोल टोल कट करायला मुंबई. आणि माझी बँक कॉस्मॉस बँक. हे बघ इकडे कॉस्मॉस बँकचा बोर्ड दिसला म्हटलं. माझी बँक. आज ना मी नाश्ता फुकटचा केलेला आहे मित्रांनो. का माहिती का? आज आपल्याला ओळख भेटली इकडे म्हणून आपल्याला नाश्ता फ्री भेटलेला आहे. मस्त केले ना इकडचे तो. एक पदर वाढवला, एक पदर वाढवला. तर जास्तीत जास्त ट्रक दिसतात तिकडे जाऊन मला.
पण आता आलेली आहे चहा गरमागरम आणि प्युअर एकदम दुधाची चाय मस्तपैकी. छान आहे घेतली. आणि ही आहे पाजीची केबिन. त्यांचे वायुगुरु आहेत. त्यानंतर आपले इथे राजे बसलेले आहेत. त्यानंतर महालक्ष्मी सुद्धा आहे बघा. लक्ष्मीची सुद्धा पूजा केलेली आहे त्यांनी. गणपती बाप्पा पण आहेत बघा. गणेशजी पण आहेत. शंकर आहेत. सगळे देव आहेत. लक्ष्मी आहे. मस्तपैकी पूजा. आता आमचं शूटिंग झालेलं डन बघा. आमचा पूर्ण एक व्हिडिओ बनवायला आमचा पूर्ण दिवस गेला. मग तुम्हाला असं वाटतं की एका दिवसामध्ये मॅडम 2 ते 3 शूटिंग करत असेल, तर नाही होत असं. एक दिवस लागतो पूर्ण. आता शूट झालं. आता आम्ही चाललो आहोत जेवण्यासाठी ह्या गाडीमध्ये. तर आता पाजी सर आम्हाला जेवण करायला घेऊन जातात. आता आम्ही मस्तपैकी आता जेवण वगैरे करून घेणार. आणि पाजी सर वीडियो कब आएगा? वीडियो आ जाएगा पाजी. अभी कल अपना वीडियो आ जाएगा. बेस्ट डील मिलेगी आपको. जेन्युइन डील मिलेगी. बराबर. चलो जल्दी से. चलो भागते चलो भागते चलो. चलो हम भी अभी जा रहे हैं अभी खाना खाने. तो चलो हम बैठेंगे इधर साहब के साथ. चलो देखो हम जा रहे हैं अभी खाना खाने. अभी हमारी उधर स्विफ्ट छोड़ दी और अब मैं जा रहे हैं अभी क्रेटा में. देखो हमारा उधर पीछे बैठा है. बहुत मजा आया मैडम के साथ शूट करके. आज फर्स्ट शूट था हमारा. प्यार मिले दीजिए हम आप लोग सब मिलके. हमें सुबह से हम शूट कर रहे तो ऐसा मतलब आपको कुछ ये लगा क्या? मतलब ऐसा थोड़ा सा थकान सी महसूस? कुछ भी नहीं लगा. एकदम मजा आ गया शूट करके. और इतनी धूप में शूट किया हमने. मतलब 1-2 बजे बॉम्बे की धूप बहुत गर्म रहती है. एकदम मजा आ गया. ऐसा नहीं लग रहा कि फर्स्ट टाइम कर रहे हैं ना? कुछ नहीं एकदम घर जैसी फीलिंग आ रही है. बहुत अच्छे से. हमको भी बहुत अच्छा लगा. हमको भी ऐसा मतलब अलग सा हम फर्स्ट टाइम में आए हैं. मतलब ऐसे फर्स्ट टाइम ही कर रहे शूट. ऐसा कुछ नहीं. ऐसे फील होना चाहिए. कस्टमर को भी हम लोग जैसे ऐसा नहीं कि हम कस्टमर को भी जो भी डील करते हैं हमसे गाड़ी लेके भी हमारे दोस्त ही बन जाते हैं. ऐसा कि मैंने जितने दोस्त बनाए हैं मेरे जो भी बॉम्बे में, पंजाब से 20 साल से ये लाइन बॉम्बे में काम कर रहा हूँ. उनको मैंने गाड़ी बेचा है. ज़्यादातर 70 से 80% आज भी मेरे साथ जुड़े हुए हैं. 5 साल 10 साल से. तो ऐसी दोस्ती होगी उनके साथ. मतलब एक दोस्त गाड़ी लेके गया वो दूसरे को भी दोस्त बना के ले आता है इधर गाड़ी में. रेफरेंस देते हैं. कोई भी डील आप करते हो गाड़ी में मोस्ट ट्रस्ट चाहिए रहता है. आदमी को अगर जहाँ पे रेफरल बिजनेस आपके पास आ रहा है, कोई रेफरेंस करके भेज रहा है, तो समझ लो आप अच्छी डील कर रहे हो. क्योंकि रेफरल आदमी तो ही करता है किसी को अगर आप उसको जेन्युइन डील दे रहे हो. तो अपना वही पहले से सिद्धांत है. सरदार पंजाबी कौम है हम लोग कभी भी किसी का बुरा सोच नहीं करना. तो दूर की बात है. सोचते भी नहीं. वही ट्रस्ट के साथ हम मार्केट में काम करते हैं. सबका प्यार मिलता है. अच्छा है. एक से हम 2 ब्रांच कर रहे हैं मैडम के साथ. अभी दूसरी वीडियो भी न्यू ब्रांच में हमारी मंचल में वीक में आएगी. उधर भी धमाल करेंगे हम. उधर भी आपको. तो हम मुंबई में बैठे हैं. मुंबई में कारों का बहुत भंडार है. मुंबई के रूम से तो वहाँ भी आपको हम लोग मुंबई के रेट में गाड़ियाँ प्रोवाइड करेंगे. सस्ती और ट्रस्ट वाली थी. हम आप कहाँ जा रहे हैं? अभी हम लोग जा रहे हैं खाना खाने. हाँ डिनर लंच करने जा रहे हैं. आइए साथ में ज्वाइन कीजिए. आप भी ज्वाइन कीजिए हमारे साथ खाना खाइए. चलो थैंक यू वेरी मच. आपको डेली रहते हैं.
इधर वो छोटे पाजी थे, ये बड़े पाजी। पाजी सर अभी जा रहे हैं, बहुत अच्छा लगा आपको बहुत खुशी हो गई। हाँ, फिर मिलेंगे। ओके सर, बाय। आम्हाला हे गाडी घ्यायची आपला प्रवास मुंबईचा संपलेला आहे. आता आम्ही निघालो आमच्या गावा. निघाली कसं काय बसलं आज मुंबईला तुमच्यासाठी थोडा नवीन स्टॉक दाखवा म्हटलं, नवीन अपडेट काहीतरी द्यावं तुमच्यासाठी, नवीन हे करावं म्हटलं. म्हणून आज जरा दूर जाऊन चांगले व्हिडिओ बनवून आले. मी पण थकले आज. आता घरी जाते, मस्तपैकी फ्रेश होते, मस्तपैकी बाहेरच जाते जेवायला आता आणि झोपून टाकते. तर चला, उद्या भेटेन तुम्हाला नवीन व्हिडिओ सोबत एकदम फ्रेशमध्ये. आणि उद्या काय व्हिडिओ वगैरे बनवायला जायचं नाही आपल्याला. उद्या जायचं आहे आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी नवीन आणण्यासाठी. म्हणजे आता मी तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमच्यासाठी मी आता कार आणणार आहे, ते पण स्वतः विकण्यासाठी तुम्हाला देण्यासाठी. त्या व्हिडिओला पण जास्तीत जास्त लाईक करा. चला, बाय बाय, भेटू नंतर उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.